शुभ सकाळ मित्रांनो. सकारात्मक विचार करा. सकारात्मक विचार करा, सकारात्मक गोष्टी घडतात. हा माझा आजचा विचार आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला एक छान गोष्ट ऐकवणार आहे. गोष्ट ऐका मित्रांनो, खूप छान गोष्ट आहे. गोष्टीतनं खूप घेण्यासारखं आहे. आणि आत्ता जी तुम्हाला सांगितलेली आहे 4 वाक्य, सकारात्मक विचार केल्यावर सकारात्मक गोष्टी घडतात, त्या विषयाच्या संबंधितच ही गोष्ट आहे. तर गोष्ट अशी आहे, एक राज्य आहे, खूप छान राज्य आहे, समृद्ध राज्य आहे. समृद्ध म्हणजे तिथल्या लोकांना जनतेला सर्व काही व्यवस्थित चाललेलं आहे जनतेचं. त्या राज्यामध्ये एक राजा आहे. तो राजा आहे, पण तो राजा एक अपंग आहे. म्हणजे त्या राजाला एक डोळा नाही आहे आणि एक पाय नाही आहे. हा राजाचे हे राजाचे स्वरूप आहे. अशा प्रकारचा एक राजा आहे तिथं. त्या राजाला डोळा पण नाही आहे आणि पाय पण नाही आहे, असा हा एक राजा आहे तिथं. मग राजा सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे. मग राजा हा राजवाड्यात फिरत असताना मग एका जुन्या मेहलमध्ये, म्हणजे एका रूममध्ये गेला. जुन्या खोलीमध्ये गेला. तिथं त्या जुन्या खोलीमध्ये गेल्यावर तिथं त्याला त्या राजाच्या पूर्वजांची पेंटिंग केलेले, म्हणजे ज्या राजाचे पूर्वजांचे फोटो जे असतात, फोटो किंवा पेंटिंग म्हणायचं, ते 10-15 पूर्वज, त्याचे आजोबा, खापर पंजोबा, असे प्रकारचे 10-15 असे मागची 10-15 पिढीचे तिथं पेंटिंग तयार केलेले त्या राजांचे फोटो होते तिथं. मग राजा फिरत असताना ते सर्व पूर्वजांना पाहत बसला. तो मनातल्या मनात विचार करू लागला की आपले पूर्वज किती चांगले आहेत, खूप शूरवीर आहेत. पूर्वजांची अशी ती मनातल्या मनात स्तुती करू लागला. तर मग फिरत असताना तिथे एक रिकामी फोटो फ्रेम होती तिथं. मग त्या फोटोमध्ये असं होती की म्हणजे प्रत्येक पिढीने आपापला एक पेंटिंग तयार करायची, चित्रकाराकडनं एक पेंटिंग तयार करायची. प्रत्येक राजाने आपापले तिथं फोटो लावलेले होते. तसं राजाला वाटलं आता ही रिकामी जी फोटो फ्रेम आहे त्यात आता आपलाच फोटो लागणार आहे, असं त्या लक्षात आलं. मग राजा जरा थोडासा दुःखी झाला. दुःखी या कारणामुळे झाला की आता आपल्याला तर एक डोळा नाही आहे, एक पाय नाही आहे. आपला हा फोटो फ्रेममध्ये फोटो खूप विचित्र दिसेल असं राजाला वाटू लागलं. राजा खूप नाराज झाला. राजा म्हणला, आता असं एक राजाच्या डोक्यात आलं की आता आपण जिवंत असतानाच आपला फोटोची फ्रेम तयार करणे खूप चांगल्या प्रकारे, असं त्याच्या डोक्यात आलं. मग राजाने एक अनाऊन्समेंट केली. राजाने एक दवंडी दिली की कोण ह्या राज्यामध्ये असा एक चित्रकार आहे की त्या चित्रकाराने माझा एक चांगला चित्र काढणे आणि त्या फोटो फ्रेमला लावणे, पण चांगल्या प्रकारचं चित्र काढणे, हे राजाचे म्हणणे होते. ज्या चित्रकाराने चांगले चित्र काढल्यावर त्याला खूप मोठं बक्षीस दिले जाईल, अशी अनाऊन्समेंट, अशी दवंडी दिली त्या राजाने. मग राजाने अशी दवंडी दिल्यावर कोणताही चित्रकार समोर आला नाही की बाबा आम्ही तुमचे खूप चांगले चित्र काढू आणि त्या फोटो फ्रेममध्ये लावू. कारण की राजाला एक डोळा आणि एक पाय नसल्यामुळे ते चित्र काय व्यवस्थित होणार नव्हते, असं प्रत्येक चित्रकाराला वाटत होते. मग खूप दिवस झालं कोणच समोर आले नाही. मग एके दिवशी एका चित्रकाराचा एक मुलगा समोर आला, राजवाड्यात आला आणि सांगितलं, महाराज, मी तुमचं एक खूप चांगलं चित्र बनवेल, ते तुम्हाला आवडेल असं मला वाटतं म्हणले, आणि मी प्रयत्न करीन म्हणले तुमचं खूप छान चित्र काढण्याचा. मग तिथले बरेच पेंटिंग करणारे किंवा तिथले जनतांना पण वाटू लागले, आता ह्या
मुलाने धाडस केलेलं आहे. चित्र जर व्यवस्थित नाही आलं तर राजा खूप नाराज होईल, दंड दिला जाईल ह्या मुलाला. मग बरेच जण मग वाटू लागले आता काय होणार ह्या मुलाचं, चित्र जर व्यवस्थित नाही काढले तर ह्या मुलाला दंड मिळेल, राजा नाराज होईल, बक्षीस देण्याच्या ऐवजी दंड दिला जाईल असं वाटू लागलं. तर चित्रकाराच्या एका मुलाने राजाचं एक खूप छान प्रकारचं चित्र काढले, तयार केले. राजवाड्यात तो राजाचं चित्र काढून तो घेऊन आला 2 दिवसांनी. ते चित्र पाहून तिथली जनता आणि राजाला खूप आनंद झाला, एवढा आनंद झाला की विचारू नका. चित्र खूप छान काढलेले होते. आणि त्या पेंटरच्या मुलाला, आता पेंटर म्हणजे चित्रकाराच्या मुलाला, चित्रकारच असतो तो, हे माशाच्या पिल्याला मासा पोहायला शिकवायचं नाही असं ते एक प्रकार आहे. तर मग त्याला खूप मोठे बक्षीस दिले राजाने. राजा खूप 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 आनंदात होता आणि खूप बरं वाटलं राजाला चित्र चांगलं काढल्यामुळे, आणि त्याला खूप मोठे बक्षीस पण दिले. तर मित्रांनो, ते चित्र कसे काढले होते ते तुम्हाला सांगतो मी आता. खूप छान, खूप डोकं लावलेलं आहे आणि त्याच्यामुळेच एक हे गोष्ट तुम्हाला सांगतो. तर राजा जो आहे तो घोड्यावर बसलेला आहे. राजा हा घोड्यावर बसलेला आहे आणि घोड्यावर बसल्यावर त्यानं धनुष्यबाण एक असा धनुष्यबाण धरलेला चित्र तयार केले राजाचं त्यानं. आणि आता राजाला एक डोळा नसल्यामुळे असं एक धनुष्यबाण धरल्यावर एक डोळा माणूस बंदच करतो, म्हणून हा डोळा झाकलेला फोटो तयार केला. आणि घोड्यावर बसल्यावर ह्या बाजूला पाय होता राजाचा, तो समोरच्या चित्राच्या बाजू दिसतं, ज्या ठिकाणचा पाय नाही आहे हा पाठीमागच्या बाजूला ठेवलेला आहे. म्हणजे राजाला पाय पण आहे असं दाखवल्यात, म्हणजे घोड्यावर बसल्यावर दाखवण्यात आलेलं आहे. आणि राजाने धनुष्यबाणाचा असा नेम धरलेला घोड्यावर बसूनचा पण चित्र काढल्यामुळं डोळा पण झाकलेला आहे असं दाखवण्यात आलेलं आहे. तर हे चित्र तुम्हाला ऐकून कसं वाटतंय मला सांगा, गोष्ट कशी वाटली ते सांगा. म्हणूनच तुम्हाला मी स्टार्टिंगला पहिलाच 4 ओळी सांगितलेल्या आहेत की सकारात्मक विचार करा, सकारात्मक गोष्टी घडताल. तर ही अशा प्रकारची गोष्ट आहे राजाची. आणि तुम्हाला हे ऐकून कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगा, आणि काय वाटतं सांगा, गोष्ट आवडली का ते पण सांगा. धन्यवाद.